भाग 1. काव्याला आपल्या गावाची प्रेमळ माया. काव्याला वर्गातील सगळी मुलं मुली आज बागेत जाणार होती. बागेत जायची बातमी सगळ्यांना मिळाल्यावर सगळे खुश झाले आणि उत्साहाने एकमेकांचे हात धरून लैला मॅडमने सांगितल्याप्रमाणे रांगेत उभी राहिले. पण हे काय? काव्या मात्र सगळ्यांपासून दूर उभी होती. त्याचं काय आहे ना, काव्याला आणि तिचं कुटुंब नुकतंच त्यांच्या गावातून शहरात म्हणजे बंगलोरला राहायला आले होते. तिचे आई बाबा ज्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते त्याच अर्धवट बांधलेल्या बंगल्यात ते राहत होते. गावातून शहरात येणं, त्यातही पूर्ण न झालेल्या घरात राहणं, अखंड वाहतुकीचे आवाज सोसणं, सुसाट वेगाने पळणाऱ्या गाड्या पाहणं, या सगळ्यांशी समजून घेणं तिला फारच अवघड जात होतं. या सगळ्या गोष्टींसमोर आपण खूपच छोटे आहोत असे तिला वाटू लागलं होतं. त्यात भर म्हणू की काय, बंगलोरमधील ही शाळा म्हणजे तिची आयुष्यातील पहिली शाळा होती आणि तिला शाळेत जायला लागून फक्त 1 आठवडा झाला होता. आपण याआधी कधीच शाळेत गेलो नाहीत हे कळलं तर या मुलांना काय वाटेल? माझ्या गावाकडच्या बोलण्याला हे सगळे हसले तर? मला इथे नवीन मित्र मैत्रिणी मिळाले नाहीत तर? असे काव्याला प्रश्न तिच्या मनात चालू होते. ती स्वतःलाच म्हणायची, छे छे, कशाला आपण आलो, आपलं गाव सोडून आलो, असे नवीन नवीन विचार तिच्या मनात सारखेच येत. म्हणून तर आता बागेत जाता जाता लैला मॅडमने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं येत असून सुद्धा ते सगळ्यांसमोर देण्याची तिची हिंमत होत नव्हती. प्रश्न तर अगदी सोपा होता की सुवट मोठा झाला की त्याचं काय होतं? उत्तर अगदी तिच्या जिभेच्या टोकावरच आलं होतं. आता या नव्या शहराशी जुळवून घ्यायची सुरुवात कुठून तरी करायलाच हवी ना? मग तिने घेतला खोलवर श्वास आणि दिलं उत्तर की सुरवत मोठे झाले की त्यांची होतात फुलपाखरं. अगदी बरोबर. लैला मॅडमने असं म्हटल्यावर काव्याला हुरूप आला आणि मग तिचे पुढे तिला सुरवंटांविषयी माहिती असलेल्या कितीक तरी गोष्टी सांगितल्या. सुरवंट काही आवडतेच सुरवंट म्हणून असतात. या काळात पूर्ण वेळ ते फक्त खातच असतात. भरपूर पानं खाल्ल्यावर ते कसे स्वतःभोवती कोश विणतात आणि मग त्यातच राहतात. मग तिथेच ते रूप बदलतात. असं सगळं काव्याने सांगितले. काव्याच्या वर्गातील काव्याचं बोलणं उत्सुकतेने ऐकत होती. बाकीची कहाणी भाग